कठोर असू द्या, तरुण पोरग मेलं तर रडत नाही, पण लेक जर सासरला चालली ना, ढसढसा रडतय रे, ढसढसा रडतय. बापानं सगळे अश्रूच त्याच्यासाठी साठवून ठेवलेले असतात. आईपेक्षा बापाची अटॅचमेंट लेकीशी जास्त असते बरं का. काय असेल मला माहिती नाही, पण बापाची अटॅचमेंट खूप असते. किती असते? दारू पिणारा बाप असू द्या, ती बाई वैतागलेली असते, ती जीवन झोपून घेते, पण लेकरू मात्र ती पोरगी जागी असते. रात्र झाली ना, सारखी वाटेकडे पाहत राहते, माझे पप्पा का नाही आले, कुठं पडले का, भांडणं केली का, लागलं का. अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी लेक घेते बरं का. काय असेल मला माहिती नाही. तुम्हाला मी एक सांगू, लग्न जरी झालं ना, फोन करते आईच्या मोबाईलवर आणि विचारते पप्पा कसे आहेत, बाबा कसे आहेत, अण्णा कसे आहेत, आप्पा कसे आहेत, त्यांना जीव लाव बरं, त्यांना डायबिटीज आहे, वेळेवर जेवायला देत जा. ती लेक असते. आणि मायबाप, ज्या गावात बाप लेक दिली ना, त्या घरी बाप जात नाही, पण त्या गावातून महिन्यातून 4-5 वेळा जातो, लोकांना विचारतो माझ्या बाईचं कसं काय चाललंय हो, प्रपंच चांगला चाललाय ना. तो बाप असतो. जोपर्यंत माय आहे ना, तोपर्यंत माहेर आहे, आणि जोपर्यंत बाप आहे ना, तोपर्यंत चपला काढायला जागा आहे. वाक्य ध्यानात ठेव. ज्या दिवशी बाप जाईन त्या दिवशी माहेर संपलं, आणि ज्या दिवशी आई जाईन ना, त्या दिवशी माया संपली. तुम्ही जर येणार असेल ना, तुमची आई पहा, महिला वर्ग कांद्याची पिशवी भरून ठेवीन, लसूण भरून ठेवील, मसाले भरून ठेवीन. जाऊ द्या बरं आई बाप, तुम्ही पाहुण्या झाल्या, अंगणात बसायच्या, अंगणात अर्धा कप चहाचा प्यायचा, रिकामी प्लास्टिकची पिशवी सुद्धा तिथून आणू शकत नाही तुम्ही. पाहुण्या झाल्या. तुम्हाला सांगू, बाप लग्न लागलं ना, लग्न, कोण डीजे पुढं नाचतंय, कोण पंक्तीला बसलंय, पण एका कोपऱ्यात रडत असतो ना, तो बाप असतो. कुणीतरी सांगतं तात्या निघाली अक्का, मग येतो बरं का. आल्याच्या बरोबर तोवर ड्रायव्हरनं गाडी चालू केलेली असते, पळत येते रे, गाडीवर थाप मारते. ड्रायव्हर आरशात पाहतो, नवरीचा बाप आहे, ब्रेक मारते, गाडी थांबती, काचा खाली करतो. पण आज बाप पार्टी बदलतो. मायबाप आज लेकीच्या बाजूने जात नाही, आज जावयाच्या बाजूने जाते आणि हात जोडते. बापू सगळं दिलं, बापू सगळं दिलं. सोन्याचा तुकडा ताब्यात दिला तुमच्या, पण जीव लावा बापू. बापू भाकऱ्या कच्च्या राहतात बरं, अजून करता येत नाही, तिला ओरडत जाऊ नका. बापू सारखे आरशा पुढे उभी राहते, तिला नटायला आवडतं, तिला ओरडत जाऊ नका. जावई बापू चांगले कपडे घालायला आवडतात हो तिला, कुठे गेले ना तिला कपडे घेऊन येत जा. बापू सकाळी लवकर उठत नाही, तिला जोरात बोललेलं सहन होत नाही, तिला ओरडत जाऊ नका, प्रेमानं सांगत जा. जावई बापू ती उलट फिरून बोलत नाही, पण जोरात बोललं तर कोपऱ्यात बसते आणि एकटी रडत राहते. काही कमी पडलं ना, अश्रूनी सावकाराचे उंबरे धुवून काढीन बापू, पण माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा. तो बाप असतो. मायबाप जर स्थळ आलं ना, स्थळ, तुम्ही जर माहेराला येणार असं जर कळलं ना, दिवाळीला रोज 5 वाजता उठणारा बाप 3 वाजता या कुशीवरून आणि त्या कुशीवर होतो. 3 वाजता या कुशीवरून त्या कुशीवर होतो. 4-5 वाजता तर आंघोळ करून गंध ठोकून बसतय.
पोराला सांगताय जा ना, दीदी येणार आहे ना. बाबा मलाही माहिती येणार आहे, पण आता शिक 5 वाजलेत. अरे ती म्हणली लवकर येते, मलाही माहितीये बाबा, पण आता शिक 5 वाजले, जातो आणायला, येणार आहे 10 वाजता. मला माहिती लेकीला घेऊन आलं ना, त्याला वाटतं कुठं ठेवून कुठं नाही. सोडवायला जाते रे गावामध्ये, एसटीत बसून देते आणि खिडकीच्या बाजूनं जाते, चिठ्ठ्या काढते, खिशातल्या 500ची घडी घातलेली नोट काढते, दिदीच्या नाकीच्या हातात देते. बाबा अण्णा पप्पा राहू द्या ना, तात्या मला काय करायचे याच. राहू दे ग, त्यानं तुला चांगली साडी घेतली नाही, चांगली साडी घे. आता माझ्या हातात काही राहिलं नाही, सगळे व्यवहार त्याच्या हातात गेले, मलाच त्याच्याकडून मागून घ्यायला लागत, पण त्यानं तुला चांगली साडी घेतली नाही, चांगली साडी घे. याला बाप म्हणायचं. सांगू मायबाप, बापाच्या आणि लेकीच्या प्रेमाला बंधनच नाही मायबाप. लेक रडत येते, रडत सणाला एसटी स्टँडला उतरत पर्यंत रडत येते, खाली उतरली का डोळे पुशीते आणि हसायला सुरुवात करते. का तर माझ्या बापाला वाईट वाटू नये, मला सासरला त्रास आहे कळू नये. आली ना 2 दिवस राहती छान, निघताना बापाच्या गळ्यात पडती आणि बापाला खोलीत घेऊन रडून सांगते, बाबा आता माझ्या मातीला या बरं, मला नाही सण होत तिकडं. आके माया नावासाठी तिथं राहा बस, बाकी काही नाही. ज्यावेळी बाप मरणाच्या दारात आहे ना, पोरांना बोलून घेतो, इकडे अरे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. त्यावेळेस काय सांगायचं, पोरांना वाटलं धन कुठं ठेवलंय ते सांगायचं असेल. ऐका रे, आता मी चाललो, माझ्या आक्कीला जीव लावा बरं, माझ्या बाईला जीव लावा, आता कुणी राहिलं नाही तिला. बाबा असं का बोलता तुम्ही? अरे तुम्हाला वाटतंय तिलाही सुखात आहे, पण ती सुखात नाही. मला माहितीये माझा निर्णय चुकला, मी चुकीच्या ठिकाणी दिलं तिला. दर वेळेस सणाला आली की मला सांगते, बाबा माझी शेवटची भेट आहे, आता माझ्या अंत्यविधीला या, मला जगायचं नाही. पण मी सांगायचो, दिदे बाळा माझ्या तोंडाकडे पाहून जग, पण आता मीच राहिलो नाही, कशी जगेल ती. माझ्या माग माझ्या बाईला जीव लावा बरं. ती हळव्या म्हणाची, त्याला बाप म्हणाव.
प्रेमाचा देव आहे तो बाप. एकदा बाप गेला रे. बाप किती मोठा आहे सांगू. मरताना लेकीचं बापाचं काय नातं आहे सांगू. मायबाप, बाप सगळ्यांनाच प्रेम करतो. ज्यावेळी वडील होते ना, म्हणजे माझा बाप, मी तर वडील म्हणत नाही, वय वाढलं का वडील म्हणतो. बाप कुणालाही होता येत नाही. एका देहातून दुसरा देह निर्माण करावा लागतं, त्यावेळी बाप होतो. माझा बाप होता ना, तोपर्यंत नोकरी कधी सोडून दिली नाही. मला सांगायचं कुठेही कीर्तन करून परत घरी यायचं. मला काच लागायचं. मी म्हणायचं काय अडकलं यांचं माझ्यापाशी. तेव्हा तर कथा करत नव्हतो मी. पण मायबाप, बापाला किती अभिमान असतो पहा. नवीन गाड्या नव्हत्या, नाव नव्हतं, मारुती 800 गाडी होती माझ्याकडे आणि व्हिजिटिंग कार्ड छापले होते. बाप प्रत्येकाला दाखवायचा आणि सांगायचा मी शेवाळे महाराजांचा वडील आहे. तुम्हाला सांगू, बापाला मी म्हणायचं का दाखवता तुम्ही. ते म्हणायचे गप, तुला नाही करत. पुत्राच्या विजयी पिता सुख व तूच आहे. पोरं चांगली निघाली की बापाला आनंद असतो. मायबाप, बाप मला म्हणायचा कुठूनही घरी यायचं झोपायला. कीर्तन झालं की अर्ध्या तासाच्या आतमध्ये मला फोन असायचा, कुठं आहे. मायबाप, आता 7 वर्ष झाली. आता हा 3रा महिना चालू आहे. अजून 2 महिने एका मागे एक कथा आहे. कोणाचा फोन येत नाही हो आता. एकदा बाप गेला की सगळं संपलं. आला तर फक्त लेकीचा फोन येतो. आठवण येत नाही मग आमची. गोळ्या घेतल्या का, जेवलात का. लेक असते बापाची काळजी करणार. तुम्हाला एक सांगू, मला आज कळते बाप का काळजी घ्यायचा एवढी. कारण बापाला माहिती होतं आता 24वं वर्ष आहे मला, मी कथा कीर्तन करतो आणि 42 वय आहे. म्हणजे 22व्या वर्षात मी सुरुवात केली. 20व्या वर्षी तरुण होतो, कुठं मुक्कामी थांबलो असतो, पाय घसरला असतात, आज या उंचीवर महाराष्ट्रात नसतो. बापाला किती काळजी होती. बाप असतो. एकदा तर मी निघालो गावात जायला. असं वैजापूर गंगापूर एवढं आमचं गाव आहे, सिटी. आणि गाडी काढली मारुती 800. बाप म्हणला कुठं चालला. म्हणलं गावात शहरात जाऊन येतो जरा मनसर. तेवढ्यात आई आली, म्हणली माझे गुडघे दुखतात ग. म्हणलं आई दवाखान्यात जायचं. मला म्हणली गोळ्या घेऊन ये. मी तिथून काम संपलं, मित्र मिळाला म्हणून पुण्याकडे गेलो. रात्री 2 वाजले मला घरी यायला. बाप अंगणात झोपला होता. गाडीच्या लाईटी पाहिल्याबरोबर जवळ आला. अंग थरथर कापायला लागलं. बापानं काय एवढा वेळ. बाबा पुण्याकडे गेलो. गोळ्या आणल्या का. विसरलो होतो मायबाप. मी म्हणलं विसरलो. आग लावतो या कामाला म्हणले. आत्तापर्यंत ती कणत होती, आत्ता झोपली. मला रडायला आलं. रडायला लागल्यावर बापानं डोक्यावरून हात फिरवला आणि कोपरीच्या खिशात हात घातला आणि गोळ्यांचं पाकिट काढलं. माझ्या हातात दिलं. म्हणले मला माहिती होतं कामाच्या याच्यात तू विसरशील. दूध घालायला गावात पोरं जातात, त्यांना 50 रुपये दिले होते आणि हे पाकिट आणायला सांगितलं होतं. आता तिला नेऊन दे आणि तिला सांगतो आणलंय म्हणून. त्याला बाप म्हणा. बाप माझा
बापाचं नातं इतकं गोड आहे, वयाचं त्याला बंधन नाही, वयाचं बंधन नाही. तुम्हाला सांगू, मरताना सुद्धा यमाला थांबून ठेवतंय. माझी लेक आली नाही, थांब अजून, माझ्या लेकीला एकदा भेटू देन, मग मला घेऊन जातो. बाप आहे तो, बाप आहे रे. तुम्हाला सांगू, बापानं किती ओरडू द्या लेकीला, ती म्हणते एकदा लग्न करून गेले ना परत याच्या घरात पाऊल ठेवणार नाही. ऊसतोड करणारा कामगार आहे, 4-4, 5-5 जिल्हे पार करून जातो. इंग्लिश कादंबरी आहे, त्यातला बाप एक सांगतो आणि अजून एक बाप सांगतो आणि हिमालयाकडे येतो. बायको गरोदर आहे, ऊस तोडतात, तिला झाडाखाली बसवायचा, हा ऊस तोडायचा. दिवस भरत आले, डॉक्टरकडे नेलं, बैलगाडीतून नेलं. जाताना बायकोनं हातात घेतला, धनी जर माझं बरं वाईट झालं तर माझ्या लेकराला सांभाळा बरं. आतमध्ये नेलं, अर्ध्या तासानं डॉक्टरनं बोलवलं. कोण आहे पेशंट बरोबर? यानं सांगितलं मी सही करा, एकतर बाळ जगेल नाहीतर आई जगेल. डोळ्यापुढं अंधाऱ्या आल्या रे. दोन्ही काळजाचे तुकडे. किती स्वप्न पाहिली, जगले पाहिजे तेवढ्यात नर्स आली पळत, मुलगी जन्माला घातली होती पण बायको मात्र निघून गेली होती. डॉक्टर, बाळाची आई गेली पण बाळ जगलं. मटकन बसलं रे खाली, अंधाऱ्या आल्या. कोण सांभाळेल आता या लेकीला? मन म्हणायला लागलं दुसरं लग्न करू नको. दुसरी सावत्र राहिली, लेकीला सांभाळणार नाही, मी वाढवीन माझ्या बाळाला. मी माझ्या बायकोला वचन दिलेलं आहे, मी मोठं करील. नाहू माखू घालायचा, नाका तोंडात पाणी गेलं का लेकरू रडायचा, हा रडायचा. काजळ करायचा, गंध पावडर करायचा, पाटकुळी मारायचा, झाडाला झोळी टांगायचा. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. मजुरी भेटली की 10 रुपये लेकीच्या भविष्यासाठी ठेवायचा, 10 रुपयाचं दूध घ्यायचं आणि 10 रुपये स्वतःला खर्चायला ठेवायचं. छान 2 गोंडे घालू लागली. 1ली, 2री, 3री, 10वी पर्यंत गेली. कॉलेजला जायला लागली, उपवर झाली. आणि एक सज्जन ग्रहस्थ मागणं घेऊन आला. काय यानं केलं? तुमच्या लेकीसाठी आलो मागणं घेऊन. यानं विचारच केला नव्हता तिचं लग्न करावं लागेल, त्याच्याशिवाय हिला कोण नाही आणि हिच्याशिवाय त्याला कोणी नाही. काचेचं भांड ठेवून काय करणार हा म्हटला, पण ज्या रात्री हा म्हटला त्या रात्री एका घरात, एका खोलीत बाप रडत होता, दुसऱ्या खोलीत लेक रडत होती. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, लाईटी लावल्या नाही बापानं घरातल्या. लेक आली, लाईट लावली आणि बापाच्या जवळ आली. पप्पा जेवायचं नाही तुम्हाला? चला ना जीव घालू, गरम काही करू. जेवण केलं, बापाला घास भरवायला लागली. बापानं तिच्या तोंडात घास भरवला. लग्नाची तारीख ठरली गड्या. सकाळ झाली आणि ते लेकरू आलं साखरपुड्याला. पाय ठेवला आणि मंडप पाहिला. माझ्या बापानं कुठून पैसे आणले असते एवढे? सावकार कालच शिव्या देऊन गेला, घरी येऊन पैसे देता आले नाही. माझ्या बापानं एवढा मोठा मंडप घातला आणि त्यावेळी डोळ्यातून अश्रू गळाले. हळद लागली आणि भांडी पाहिली. माझ्या बापाचं अख्खं आयुष्य गेलं 3 दगडाच्या चुलीवर पाणी तापवायला. कुणी विचारलं ना रामभाऊ काय करतो, तर सांगायचा काही नाही, थंडी लागती म्हणून शेकतो. पण सांगत नव्हता की माझ्याकडे बम घ्यायला पैसे नाही. सांगा, माझ्या बापाचं अख्खं आयुष्य गेलं. वाटी आहे तर ताट नाही, ताट आहे तर चमचा नाही, चपात्याचा डबा आहे तर कुकर नाही. पण माझ्या बापानं मला सगळं दिलं, सगळं. चपातीच्या डब्यापासून कुकर पर्यंत आणि वाटीपासून चमच्यापर्यंत सगळं दिलं. आणि मग मात्र तिला बाप कळाला. जेवताना ताट पाहिली. माझा बाप वैजापूरला गेला, गंगापूरला गेला, तर वडापाव कधी खाला नाही. जेव्हा घरी आला, माझ्या अक्कीचं लग्न करायचं. तंबाखू खात असन, समोरून मित्र आला तर इडा सोडून दिला आणि त्याच्या पुढे हात केला का आता हा इडा राज्याला कामाला येईल. माझ्या दिदीचं लग्न करायचं. आणि आज 200 रुपयाचं ताट एका माणसाला जीव घातलं. त्यावेळेस त्या लेकराच्या डोळ्याला धारा लागली. लग्नाची वेळ जवळ आली. नवरदेव पुढे आला. ज्यावेळी बघायला आला ना, बेंटेकची चैन होती, आज 1 तोळ्याची चैन आहे. बघायला आला 500 रुपयाचं शर्ट होता, आज 2000 रुपयाचा ब्लेझर आहे. बघायला आला 1000 रुपयाचे बूट होते, आज 5000 रुपयाचे शूज आहे. त्यावेळी बापानं एवढं केलं कसं? लग्न लागलं. आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरून.
मावशीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. आई तर नाहीच, सगळे दिसतात, आत्या दिसती, मामा दिसतो, मामी दिसते, पण पप्पा कुठं दिसले नाही सकाळपासून. म्हातारं कोपऱ्यात बसलो होतं, धोतर नवीन, शर्ट जुनं, टोपी नवीन, उपरणं जुनं, रडत होतं. चालला माझा सोन्याचा तुकडा, आता सकाळपासून जेवलं नव्हतं. कसा मावशीच्या खांद्यावर डोकं ठेवून ते लेकरू रडतंय. आणि लेकरू रडत असताना इकडं तिकडं पाहतय, कुठं बाप दिसतो का? सगळे दिसतात, आत्या दिसली, मामा दिसला, काका दिसला, पण मात्र पप्पा दिसले नाही. तेवढ्यात खांबाच्या आडून दोन डोळे लुकलुकणारे दिसले आणि या दोन डोळ्यांनी पाहिलं माझा बाप आहे. बाबा तिला पळस सुटली रे. खांद्यावरचा शेलव निसाटला, हातात पायामध्ये चपला नाही. पळस सुटली, पळस सुटली. बापाला मिठी मारली, इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली, बापाची छाती ओली झाली. बापाला वाटलं दिदीला घेऊन जर रडलो तर हिला वाटेल माझा बाप रडला, दुःखी राहील, सासरला म्हणून बाजूला केलं, पळत गेला. आतलं दालन त्याच्या आतलं दालन, त्याच्या आतलं दालन, घरातलं कडी लावली आणि उशी तोंड खुपसून रडला. धोत्राच्या शोग्याने डोळे पुसले आणि तेवढ्या दरवाजा कुणीतरी वाजवला. तात्या आता चालली, आता दिदी चालली. पळत आलं रे गाडी पाशी. लिखिका पाहत नाही, डोळ्यातले अश्रू दिसू देत नाही, खाली पाहत सांगितलं दिदे बाळा जात सुखानं राहा, पण एक लक्षात मला पत्र पाठवीचा बाबा. महिन्याला एक पत्र म्हणता तुम्ही, मी तुम्हाला रोज पत्र पाठवेन बाबा, रोज. नवरी बोलवत झाली, म्हातारं मंडपात झोपलं. आता कोण होतं विचारायला, बाबा जेवायचंय तुम्हाला? बाबा गरम काही करून देऊ? उपाशी झोपलं रे. सकाळी उठलं, गार पाणी अंगावर वरून घेतलं, रापलेल्या अंगावर, आणि पोस्ट ऑफिसला जाऊन बसलो. काल लग्न झालंय, आज पत्र येत असतंय काय? पण तो बाप येऊ टपालाकडे आशेनं पाहतय, माझ्या बाईचं पत्र आलंय. पोस्ट मास्टर पत्र सॉर्टिंग करायचा रोज, आणि हा रोज आंघोळ करून टपालाच्या गाडी यायच्या वेळेला पोस्ट ऑफिसला जायचं. बाबा काय येता आले पत्र देईल ना मास्तर? मला तरी काय काम आहे, मला तरी काय काम आहे मास्तर? आंघोळ करायची, देवदर्शन करायचं, आणि माझ्या बाईचं पत्र आलं का तेवढं बघायला यायचं. एकदा का माझ्या बाईचं पत्र आलं, तिची खुशाली कळाली ना, तिचा प्रपंच सुखाचा आहे कळालं ना, हा म्हातारा मरायला रिकामा झाला मास्तर. फक्त माझी लेक कशी आहे ते कळालं पाहिजे. आज पत्र टपालाची गाडी आली, पत्र सॉर्टिंग झाली, पण आज म्हातारा आला नव्हता, आला नव्हता म्हातारा. पोस्ट मास्तरनं पाहिलं पत्र आलंय आज, पण बाबा आलेले नाही. दयाळू होता, कनवाळ होता, कृपाळू होता. आपण घेऊन देऊ पत्र, सायकल काढली, गेलं गेलं गेलं. म्हाताऱ्याच्या घरापुढं माणसं जमली होती रे. म्हाताऱ्यानं प्राण त्याग केला होता. दिदी दिदी आके आके म्हणून प्राण सोडला होता. पोस्ट मास्तरनं विचार केला, जाऊ द्या, अजून प्रेत जायला नाही, आत्मा इथंच असेल, उशाला बसून पत्र वाचू, आत्मा शांत होईल. पत्र फोडलं मायबाप, अश्रूचे दोन ओघळ त्या पत्रावरून लिकीचे ओघळलेले होते. लिहिलं होतं, प्रिय बाबा, तुमची लाडूबाई. बाबा आई नसताना तुम्ही मला वाढवलं, मला कधी असुरक्षित वाटलं नाही तुमच्या मिठीत बाबा. बाबा स्वतःला जाळून घेतलं तुम्ही,
दुसरं लग्न केलं नाही, मला जीव लावून वाढवलं, लग्न करून दिलं. बाबा झोळीत हालून मला झोपवलं, झोपल्याच्या नंतर तुम्ही रडत राहिला. काय मागितलं होतं बाबा? एक पत्र बाबा. मी तुम्हाला म्हणाले होते रोज एक पत्र पाठवील, पण लोक चांगली भेटली नाही हो, मारतात मला बाबा. आपल्या मागे कोणी नाही पाहून जेवायला देत नाही, लोणच्याच्या खाऱ्या बरोबर भाकर खाते बाबा मी. बाबा काल यांनी पोटात लाथा मारल्या माझ्या. कुणाला तक्रार करायची? आज कुणी घरी नाही पाहून पत्र लिहिलंय आणि एका पोराकडे टाकायला दिलंय. बाबा बाबा माझी काळजी करू नका, तुमची लेक आहे मी नांदर, तुमच्या नावाला कलंक लागू देणार नाही. बाबा फक्त आई जर असती ना, तिनं मला माफ केलं असतं. तुम्ही कराल ना माफ बाबा? कराल ना माफ? तो फॉरेनर लेखक लिहितो, त्या प्रेताच्या डोळ्यातून 2 थेंब अश्रू गळाले मेल्यानंतर सुद्धा हा बाप असतो. माय बाप आणि लेकीच्या प्रेमाला वयाचं बंधन नाही. माय बाप वयाचं बंधन नाही. पूर्वी लग्न लवकर व्हायचे. 80 वर्षाचा बाप आहे आणि त्याची मुलगी 60 वर्षाची. 20व्या वर्षी त्याला पोर झालेली. तिला दिलंय 60 वर्षाचा जो 60 वर्षाची जी लेक आहे ना, इकडे लक्ष द्या, काही नाही. 60 वर्षाची लेक आहे. दुसरीची तो खुरपायला जाते होती म्हातारी. तिचं पोरग क्रिमिनल माइंडचं निघालं, तुरुंगात गेलं. ती सून निघून गेली. नातवंड ही सांभाळती. त्या म्हातारा आजारी आहे, त्याचा दवाखाना पाहायचा. आणि 60 वर्षाची म्हातारी खुरपायला जाते बरं का. तिचा 80 वर्षाचा बाप आहे, तो मरणाच्या दारात आहे, त्याचा जीव गुतलाय. पूर्वी फोन नव्हते, पूर्वी पत्र कधी पोचायची माहिती नाही. निरोप जायचा, कोणाला तरी निरोप पाठवायचा का जीव अडकलाय भेटायला ये म्हणावं. आता कधी निरोप जायचा, निरोप सांगणारा वेळेत गेला तर निरोप कळाला तर मग ती रडत रडत 2-4 लुगडी पिशवीत भरायची, बैलगाडीत बसायची. येतपर्यंत इकडे सगळं उरकलेलं असायचं. कधीच आईबापाची भेट व्हायची नाही हो. ती 60 वर्षाची म्हातारी, तिला निरोप आला की तुझ्या बापाचा जीव अडकलाय, भेटाय बोलवलं. आज सगळ्यांच्या पाथा पुढे चालल्यात खुरपायला, पण हिचा हात चालत नाही, रडते. ढेकळ भिजतात अश्रूमध्ये. दुपारी जेवायला झाडाखाली बसले सगळेजण. सगळ्यांनी डबे सोडले, गाठोडी सोडली भाकरीची, पण हिनं सोडलं नाही. हिच्या मैत्रिणी म्हणतात, का ग
दुखतंय का काही, तब्येत बरी नाही का? ती म्हणते काय नाही ग, माझा बाप जीव अडकलाय, जीव सोडी ना माझ्याशिवाय. अगं जा, पिकलं पाणी गळून जाईल, उभ्या उभ्या भेटून. अगं पण ही दरिद्री लागली ना माग, रविवारी पगार होणार, गरिबी माग लागली, काळजी नको करू, आम्ही सगळ्या तुला थोडे पैसे देऊ तिकिटापुरतं, पण बापाला भेटून. सगळ्यांनीच पैसे काढले. न्यायचं काय बापाला खायला? पाट्यावर लसणाची चटणी वाढली, ज्वारीची भाकरी केली, लसणाची चटणी भाकरी बांधून घेतली. 3 वाजता 60 वर्षाचा जीव निघालाय बापाला भेटाय. काळी पिवळी जीप पकडली, तिथून ट्रक पकडला, तिथून एसटी पकडली, आणि जिथं गावात उतरायचंय तिथून 3 किलोमीटर रानात बापाचं घर आहे. मे महिना, सूर्य आग उगतोय. दुपारी 1 वाजता गावात एसटी आली, सिंगल बिल दिली एसटी वाल्याने. दरवाजा उघडला, उतरली खाली, डबल बेल दिली, एसटी निघून गेली. मे महिना, सूर्य डोक्यावर आलाय, डांबरी तापलाय, पायाला चटके बसायला ध्यानात आलं की चपला बाकड्या खाली गेल्या. बापाच्या इशारात बिगर चपलाचा तो 60 वर्षाचा जीव खाली उतरला. भाकरीचं गाठोडं छातीला धरलंय आणि डोळ्यापुढं बाप दिसतोय. वडील चालवला रे देह, सकाळपासून अन्न नाही, पाणी नाही. मायबाप, रक्ताचे डाग पडले, डाग डांबरावर, फोड आले. वडील चालवला 60 वर्षाचा देह, आणि 60 वर्षाचा देह वडील चालवल्यावर अंगणात आली. भाचा खेळत होता, पळत गेला, बाबा आती आली, आती. मरणाच्या दारातलं म्हातारं उठून बसलं रे लेक आली म्हणल्या. कुठून ताकद आली माहिती नाही. 60 वर्षाची लेक उंबऱ्यात पाय ठेवला आणि पळत सुटली, आणि 80 वर्षाच्या बापाला मिठी मारली. 80 वर्षाच्या बापानं 60 वर्षाच्या लेकीचा मुका घेतला, आणि 60 वर्षाच्या लेकीनं 80 वर्षाच्या बापाचा मुका घेतला. दोघे गळ्यात पडून रडले. मायबा, 80 वर्षाच्या बापानं सुनाला सांगितलं, हातानं तुकडा ववाळून टाक, तुकडा लेकीवरून माझ्या तुकडा ववाळून टाक. 60 वर्षाच्या लेकीला तुकडा ववाळून टाकायला लावला म्हाताऱ्यानं सुनाला. 2 महिने तिनं भाकर खोलली, थोडीशी बारीक केली, नगभर मिरची टाकून तोंडात घातली. त्याच्यावर 2 महिने म्हातारं जगलं त्या प्रेमावर, आणि 2 महिने जगलं मायबाप, आणि शेवटी देह ठेवला. मोठमाती देऊन गेली, आणि 6 महिन्यानं रक्षाबंधन आलं होतं बघा. आता आई तर पहिलीच गेली, बाप गेला, माहेर तर संपलंच होतं. रक्षाबंधन आलं, प्लास्टिकच्या पिशवीत 1 राखी घेतली, एकुलता एक भाऊ म्हणून, आणि आली. भाऊ मळ्यात पाणी भरतोय, वहिनी खाटावर झोपली, आणि उंबऱ्यात उभी गड्या, पण कुणी आतमध्ये ये म्हणा. अर्धा तास झालं उंबऱ्यात उभी आहे, आणि मग तिला रडायला आलं. मेलेल्या आईबापाच्या फोटोकडे पाहिलं आणि रडायला लागली. पांडुरंगा, आज माझा बाप पाहिजे होता, माझ्यावर तुकडा ववाळून टाकायला सांगितला असता, माझा मुका घेतला असता, मला मिठी मारली असती. आज आई पाहिजे होती, हवं नको विचारलं असतं, नाहू माकू घातलं असतं, पाहिजे ते करून घातलं असतं. पांडुरंगा, आई गेली, बाप गेला, भिकाऱ्यासारखी अर्धा तास झालं उभी आहे उंबऱ्यात, पण कुणी आतमध्ये ये म्हणा ना. माहेर संपलं मायबाप, आई बाप गेले की सगळं संपलं रे. बाप लेकीचं बापाचं अटॅचमेंटच असते ती. हिमालय ढस ढसा रडला पा. हिमालय रडायला लागला तशी पार्वती रडायला लागली बापाला मिठी मारून. लिकीचा जीव बापात असतो बरं. जाताना सुद्धा आजीला सांगते, लिकीचं आजीचं नातं एवढं गोड असतंय. आजीला सांगते, आजी शाळेतून आल्यावर खाऊ देऊ, आजी पातळ धुवून देऊ, पण जाताना लग्न जाताना आजी क जातीन, आजीच्या पाया पडतीन, जवळ घेते, मिठी मारते बरं आजीला. आजी माया पप्पा होते आमदे बरं. ते प्रेम असते. आईला मिठी मारते, रडते आईसाठी नाही, आईला सांगते, आई माया पप्पाला जेवाय देऊ नको, पण त्याला ऊन बोलत जाऊ नको कधी. ती लेक असते. जाताना बाबाला मिठी मारते आणि रडते, सांगते, दाद्या आपल्या बापानं लय कष्ट केले बघ. आपल्याला खोटं सांगायचं, नोकरीला चाललो म्हणून, कंपनीत जातो म्हणून. नोकरी कधीच गेली होती पप्पाची. मी जायचं कॉलेजला जाताना पाहायची, एसटी स्टँडला उतरल्यावर हमाल्या करायच्या रे तो. मी पाहिलेलं हमाल्या करत. त्याला
हिमाला जीव लाव. जाताना तिचा अर्धा जीव बापाकडेच असतो. त्याचं नाव लेक आहे. पार्वती माग वळून पाहते, हिमालय मिठी मारतो, मैनावती ढळढसा रडते आणि वराड निघालं. दादा सगळं कैलासाकडे वराड परत निघालं. कैलासावर आले आणि जीवन सुरळीत चालू झालं. संसार चांगला चालू झाला. वारंवार मैनावतीचे आणि हिमालयाची आठवण येते पार्वतीला. दिवसा मागून दिवस जाऊ लागले. संसार संसरती ती संसारा, जो चलायमान आहे, जो भासमान आहे, जो गतिमान आहे. पण तुम्हाला सांगू, पार्वतीचं जीवन तर पुढं काय लिहून ठेवलं हे कुणाला माहिती नसतं. ते तर देवता आहेत, त्यांनीच विश्व रचलेलं आहे. आपल्या बाबतीत असंच आहे. पार्वती विहार करत असताना पतिव्रतेचं सगळं जीवन आहे. हिमालयानं सगळ्यांना विदा केलेला आहे आणि कैलासावर पार्वती राहायला जाते. खर तर चंद्रशेखर भगवान पार्वती सहित कैलास पर्वतावर राहतात आणि कैलास पर्वतावर गेल्यावर एक उत्सव झाला. सगळा उत्सव झाल्यानंतर देवदेवता आपापल्या घरी गेले. महादेव सदाशिव, गिरिकन्या शिव भगवंताला घेऊन महादिव्य अशा एका निर्जन स्थानावर निघून गेले. तिथं रतीला बढावा मिळेल अशी शय्या निर्माण करत आली. समीप नाना प्रकारची भोग सामुग्री ठेवण्यात आली आणि त्या शय्येवर पार्वती सहित भगवान शिव 1000 वर्ष विहार करत राहिले. पार्वतीचा स्पर्श झाल्याबरोबर भगवंत शिव मूर्छित झाले त्या शय्येवर आणि शिवाचा स्पर्श झाल्याबरोबर पार्वती मूर्छित झाली. शास्त्रकार म्हणतात समाधी अवस्थेत दोघं गेले त्या शय्येवर. दुर्गांग स्पर्श मात्रेन लीलया मूर्छित शिवा, हे अनग लोक धर्म. आणि मग इंद्र, पर्वत सगळे देवता एकत्र झाले. म्हणजे अजूनही शिव माया रहित आहे. आपल्या लोकांच्या कल्याणाकरता तारकासूर माजला, तो आपल्याला त्रास देऊ लागला म्हणून शंकराला आपण लग्न करायला लावलं. पण हा जर असं दोघंही समाधीत राहिले तर कार्तिकेचा जन्म होईल कसा? आणि तो जर झाला नाही तर मग अवघड आहे. हे दोघंही 1000 वर्ष झाली एका शय्येवर झोपलेले आहेत, पण यांचा संग होत नाही तर आपत्ती निर्माण होईल कसं? कारण दोघंही समाधी अवस्थेमध्ये आहे. भगवान देवेश्वर, भगवान भोले बाबा विलंब का करतात हा एक मोठा प्रश्न आहे. मग नारद महर्षी तिथं आलेले आहेत. योगेश्वर शंकर युगाच्या परिमाणानुसार 1000 वर्ष विहार परायण आहेत. त्यावेळेस भगवंत विष्णू असं म्हणतात, चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. ज्यार्थी भगवंत शिव भोले बाबा 1000 वर्ष समाधी अवस्थेत आहेत, त्या शय्येवर दोघंही झोपलेले आहेत पण प्रापंचिक सुख भोगत नाही, त्या अर्थी चांगलं काहीतरी होणार आहे. जो मनुष्य प्रसन्न मनानं शंकराला शरण जाईल, हे प्रजापते ब्रह्माला विष्णुदेव म्हणतात, त्या भक्ताला कशाचंच भय नसतं. त्या आपण जर आता मध्ये गेलो तर त्यांचा शृंगार रसाचा भंग होईल. योग्य वेळेतच योग्य झालेलं कार्य ठीक असतं. ब्रह्मदेवा आपण गडबड करू नये, अन्यथा गोंधळ होईल. भगवान शंकराची समाधी कोण भंग करणार, मोठं प्रश्नचिन्ह आहे. ब्रह्मदेवा 1000 वर्ष झाल्यावर ते स्वतः समाधीतून बाहेर येतील, तुम्ही चिंता करू नका.
शिवपुराण असं सांगतं, एखाद्याला रतिभंगातून निवृत्त केलं पती पत्नीच्या, तर त्याला पुत्राचा वियोग सांगितलेला आहे. श्रीपुसो रतिविच्छेद मुपायन करो यः तस्य श्रीपुत्रोर्भेदो भवजन्मी जन्मनी. शास्त्रानं सांगितलं, एखादा गृहस्थी त्याचं गृहस्थी जीवन जगतोय, एकांतात आहे दोघं पती पत्नी आणि रतियुक्त होणार आहेत, त्यांचा जर भंग केला एखाद्या परकीय व्यक्तीनं, त्याला पुत्र वियोगाचं दुःख भोगावं लागतं, शिवपुराणानं सांगितलं. आणि म्हणून कोण करील, त्या रतिभंग करणाऱ्या पुरुषाची कीर्ती नष्ट होत असते.